बहिणींना जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये खात्यात जमा झाला. अखेर प्रतीक्षा संपली. पण हा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण नवीन नियम लागू झालेत. तर मला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? हो, माझ्या खात्यात आजच जून महिन्याचे 1500 रुपये जमा झाले. काकू, तुला जून महिन्याचे पैसे मिळाले का? हो, मला जूनचा हप्ता 1500 रुपये आज जमा झाला. हे बघा मेसेज. जूनचा हप्ता 1500 रुपये आले. धन्यवाद, मी खूप खुश. लाडक्या बहिणींनो, आता तुमचं टेन्शन हे आता संपलेलं आहे. आता म्हणजे 27 जून 2025 शुक्रवारच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने यासाठी खूपच काटेकोरपणे नियोजन केले आहे. त्यांनी 9 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. या 9 जिल्ह्यांमधील सर्व खाजगी सरकारी बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात त्यांच्या 1500 रुपये जमा करायचे आहेत. कारण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 9 जिल्हे नेमके कोणते आहेत. तर थांबा, आता आपण ती यादी थोड्याच वेळात पाहणार आहोत. पण त्याचबरोबर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर 9 जिल्ह्यांनाच यादी का दिली असेल, पण बाकीच्या उर्वरित जिल्ह्यांचं काय, यातील यादी लवकरच आपण पाहणार आहोत. नेमकं काय होणार आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बहिणींनो, एक नम्र विनंती, कृपया हा व्हिडिओ लगेच लाईक करा. आणि खरंच तुमच्या लाईकने हा व्हिडिओ खूपच प्रोत्साहन मिळणार आहे. तुमच्या या छोट्या कृतीमुळे आम्हाला अशा महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ऊर्जा मिळते. म्हणून कंजूसी करू नका, एक लाईक लगेच करा आणि कमेंट मध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून कमेंट करता हे नक्की तुमचं नाव सांगा, जिल्ह्याचं. चला तर मग आपण सुरू करूया अमरावती विभागापासून. अमरावती विभाग एकूण 5 जिल्हे आहेत. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम. यापैकी यवतमाळ, वाशिम 2 जिल्ह्यांना आज सकाळी 7 वाजेपासून पैसे जमा होणार असून, तरी हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. तर यवतमाळ किंवा वाशिम जिल्हा राहत असेल तर आज तुमच्या खात्यातील बँक तपासून म्हणजे पैसे तपासून घ्या. कारण जर तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा कोणत्याही UPI ID वापरत असाल तर त्यावर तुमच्या बँक बॅलन्स तपासा. कारण पुढच्या 24 तासात म्हणजेच आज सकाळी 7 वाजेपासून उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. म्हणून थोडा संयम ठेवा, तुमचं खातं तपासत राहा. आता पुढे जाऊया. दुसरा विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग आहे. यात एकूण 8 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, जालना आणि उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी यापैकी 2 जिल्ह्यांना निवड आज झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पैसे तात्काळ जमा करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, नुकतंच महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं होतं की जून महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल 3500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर इतका मोठा निधी मिळाल्यावर आता पैसे झटपट जमा होणार आहेत, म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही अशा प्रशासनाला दावा आहे. आता पुढचा विभाग आहे कोकण. कोकणात एकूण 7 जिल्हे येतात. रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. या रत्नागिरी, सिंधुदुर्ग 2 जिल्ह्यांना आज पैसे मिळणार आहेत. कारण की ते जिल्ह्यांमध्ये असा तयार आहे की या जिल्ह्यांमध्ये कमी लोकसंख्या असल्यामुळे इथूनच चालू करण्यात येतंय. तुमच्या खात्यात आज 7 वाजल्यापासून पैसे येणार आहेत. आणि इथून पुढे नागपूर विभाग. नागपूर विभाग मध्ये 6 जिल्हे, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली दोन्ही जिल्ह्यांना आज पैसे मिळणार आहेत. पण इथे एक फक्त महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, उर्वरित जिल्ह्यांना मात्र सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण की तर आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार जून 28 ला हा महिन्याचा 4था शनिवार आहे. 4थ्या शनिवारी बँक सुट्टी असते. त्यानंतर रविवार शासकीय सुट्टी लागणार. त्यानंतर 2 दिवसाचा गॅप पडणार आहे. म्हणून थेट सोमवारी उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार. प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत रेकॉर्ड पाहिला तर दिवसाचा साधारणपणे 12 जिल्ह्यांना कव्हर केले त्यांनी. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांना सोमवारी किंवा मंगळवारी जिल्हे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे.
आता पुढचा विभाग आहे नाशिक म्हणजे खानदेश विभागात 5 जिल्हे येतात. अहिल्यानगर, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक. अहिल्यानगर जवळ जळगाव 2 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना बँक खात्यात आज सकाळी 7 वाजल्यापासून जमा होत आहेत. तर जिल्ह्यांमधून असा तुमच्या खात्यावर नजर ठेवत राहा. आता शेवटचा विभाग म्हणजेच पुणे पश्चिम महाराष्ट्र विभाग. या भागात 5 जिल्हे येतात. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना पहिल्या यादीत आलेले आहे. पण इथे महत्वाची गोष्ट म्हणजे आली आहे ती इथे 12 जिल्ह्याची यादी प्रशासनाने जाहीर केली होती. मात्र असं नाही, त्याच्यात फक्त 9 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. तर अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर 3 जिल्ह्यांना पैसे येण्याची शाश्वती नाही. याचा कदाचित सोमवारपर्यंत पाहावे लागेल वाट. कारण की खात्रीने सांगतो यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव या 9 जिल्ह्यांना आज 100% पैसे येणार म्हणजे येणार. खोट बोलायचं नाही, आम्ही खोट बोलत नाही. आता पहा, आता एक महत्वाची गोष्ट, जर आज तुम्ही सकाळी 7 वाजेपासून रात्रीपर्यंत वाट पाहिली आणि तरीही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचं, घाबरू नका. पण काही गोष्टी तपासून पाहायला लागणार. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि बँक पासबुक वरचं नाव तपासा. दोन्ही ठिकाणी एकसारखं आहे की नाही पहा. जर यात काही फरक असेल तर तुमचं हप्ता उशिरा येऊ शकतो किंवा तुमचं नाव योजनेतून वगळण्यात जाऊ शकतं. म्हणून 2 गोष्टी लगेच तपासा. दुसरी म्हणजे सरकारने गेल्या 2 महिन्यात जवळपास 8 लाख महिलांना योजनेतून बाहेर काढला आहे. या मागचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? तर यापैकी बहुतांश महिला एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेतात. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार विधान किंवा परित्रिकी महिलांना या योजनेतून वगळण्यात आले कारण त्यांना आधी इतर योजनेमधून 1500 रुपये येत होते. तर ही एक चांगली बातमी. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकर 1500 रुपयावरून 2100 रुपये कदाचित करणार आहेत. तर 3000 रुपयेपर्यंत आपल्याला बातमी पोहोचली होती. पण अजूनही सरकारकडून GR आलेला नाही. त्यांना पुन्हा सामावून घेत आहेत. तर त्यांना 1500 रुपयाऐवजी अतिरिक्त रक्कम म्हणजे 600 रुपये किंवा 1500 रुपये इतकीच मिळून जाईल. सर्वप्रथम ज्या महिलांनी आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले म्हणजे थोडा सावध राहा. कारण जून पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे, कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांच्या घरी 4 चाकी आहे, ज्यांनी योजनेचा गैरफायदा घेतला अशा सरकार लक्षात घेतलं यांच्या महिलांवर सर्व कारवाई करण्यात येणार आहे. कारण या योजनेचा अतिरिक्त वापर यांनी केला आहे. महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन म्हणजे त्या नोकरीवरती कारवाई होऊ शकते. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी असेल किंवा स्वतः सरकारी नोकरीवर असाल तर तातडीने तुमचा अर्ज रद्द करायचा आहे. पुढे पश्चाताप वेळ. आता नवीन नियमाबद्दल सविस्तर बोलूया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम, तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. आधार लिंक झाल्याबरोबर लगेच तुम्हाला तपासून पाहायचं आधार लिंक झालंय का नाही. बँकेकडून असा मेसेज येऊ शकतो. तांत्रिक कारणामुळे सिस्टीम अपडेट आधार लिंक निष्कर्ष करावे लागणार. आधार लिंक निष्कर्ष केल्यानंतर खात्यात लगेच पैसे जमा होतात. यासाठी आजच तुमच्या बँकेत जावा आणि UPI ID वरून वेबसाईटवर जाऊन तुम्ही या लिंकवर स्टेटस पाहू शकता. तर प्रक्रिया सुरू करा 2 मिनिटात. यामुळे तुमचा हप्ता वेळेवर येऊ शकतो. जर तुम्हाला याबाबत शंका असेल तर तुमच्या जवळच्या सेवा केंद्रात जाऊन तपासा करून घ्या. तर दुसरा नियम म्हणजे आधार कार्डवर नाव, बँकेचं खातं, लाडकी बहीण योजनेच्या अर्जात दिलेलं नाव तंतोतंत जुळलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आधार कार्डवर तुमचं नाव सौ आणि हे असल्यामुळं खात्यावर वेगळंच नाव येतं. तर तुम्ही याचं नाव बरोबर चेक करून घ्या. छोट्या चुका विसरू नका, त्यामुळे तुमचे पैसे येणे थटतील. तर तिसरी अट आहे खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर. तो नीट तपासून पहा. पहिल्यांदा परत एकदा रजिस्टर करून पहा. तो नसेल तर दुसरा अपडेट करून पहा. तर पोस्ट ऑफिसच्या खात्यामुळे मेसेज येण्याचा उशीर होतो. त्यामुळे तुम्ही मिस कॉल बँक कॉलिंग सुविधा वापर करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर वापरा. कारण त्यामुळे आज नंबर रिचार्ज होऊ शकतो. रिचार्ज करा आणि सक्रिय व्हा. खाली रिचार्ज केला नसल्यामुळं
मेसेज येत नाही. तर 14 नियम योजनेची पात्रता संबंधित सरकारने स्पष्ट सांगितलंय महिलांना कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं, 4 चाकी नसावी, सरकारी नोकरी नसावी, आयकर विभाग चेक केला जाणार आहे, कारण अंगणवाडी सेविका बरोबर जाऊन चौकशी करणार आहेत आणि मोठी मालमत्ता किंवा आयकर भरणारे कागदपत्र आढळल्यास तुम्हाला योजनेतून बाहेर करण्यात येईल. अंगणवाडी सेविका आरटीओ विभाग या प्रशासनाकडून मिळालेला डेटा लॅपटॉपवर प्रत्येक गावातील उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या नावावर 4 चाकी मोठा प्रॉपर्टी असेल तर अर्ज ऑनलाईन रद्द करण्यात येईल. शेतकरी महिलांना विशेष माहिती, नावावर शेती असेल तर पीएम सन्मान निधी योजनेतून वर्षाला 2,000 रुपये नियमो शेतकरी सन्मान येतोय, तर यातून 2,000 रुपये 12,000 रुपये मिळतात. तर अर्थात त्यांना दरमहा 10,000 रुपये म्हणजे 6,000 रुपये मिळणार. मग महिन्याला लाडकी योजनेचे आहेत 1,500 रुपये, तर कमी करणार आहेत ते फक्त 500 रुपये ते 700 रुपये पर्यंत करू शकतात. 8 ते 9 महिन्यांनी किंवा वर्षानंतर त्यांना हप्ता पुन्हा भेटू शकतो. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी तपासल्या असेल तर हप्ता आला नसेल तर कदाचित तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. गेल्या 3 ते 4 महिन्याचा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चौकशी करत आहे. ज्या महिलांनी उत्पन्न जास्त आहे, श्रीमंत किंवा कौटुंबिक आहे, त्यांना अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचं काम चालू आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत का. आज सकाळपासून 7 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेच्या खात्यात पैसे जमा होऊन सुरुवात झाली. खूप आनंदाची बातमी आहे, महत्वाची बातमी आहे. आणि यासोबत इतरही अनेक सरकारी योजना आहेत. भांड्याचा सेट, शिलाई मशीन, घरकुल, सोलार पॅनल मोफत मिळत आहे. तरुणींसाठी शिक्षणासाठी अनुदान मिळत आहे. योजनाबद्दल जाणून घेण्यासाठी अधिक कमेंट करा या व्हिडिओच्या खाली, कारण आम्ही अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून सगळ्या योजना माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. व्हिडिओ तुम्हाला मित्रमैत्रिणा कुटुंबियांना व फेसबुकवर शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा. चला तर मग धन्यवाद.